आणि आता स्पीड न्यूजला सुरुवात करूयात। आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। परराष्ट्र मंत्रालय संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन गंगा विषयी अधिक माहिती देणार आहेत, त्यामुळे सर्वांचं या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलंय। ऑपरेशन गंगामधून आतापर्यंत 1800 भारतीयांची युक्रेनमधून सुटका करण्यात आलेली आहे। आता हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकलेत। आज 3 विमान भारतीयांना घेऊन दाखल होणार आहेत, तर सुमी आणि खार्किव्ह या भागातच आता विद्यार्थी अडकलेले आहेत, अशी माहिती सरकारने दिली आहे। युक्रेनच्या सुमी प्रांतामध्ये अडकून पडलेल्या काही विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये बरीचशी मुलं एका हॉस्टेलचा आसरा घेत घाबरून तिथेच थांबल्याचं पाहायला मिळतंय। तर इथून बाहेर पडायचं असेल तर रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी या विद्यार्थ्यांना 40 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे। मात्र बाहेर सर्वत्र हल्ले होत असताना अशा परिस्थितीमध्ये बाहेर पडणं त्यांचं मुश्किल झालंय। अनेक विद्यार्थी मायदेशी परतले असले तरी हजारो विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकलेले आहेत। त्यापैकी एक विद्यार्थी नागपूरचा प्रफुल्ल राजू पराते हा युक्रेनच्या खर्चो शहरात अडकलेला आहे। प्रफुल्ल पराते वैद्यकीय शिक्षण घेत असून तो नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे। युक्रेनवरून महाराष्ट्रातील 2 विद्यार्थी आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन भारतात पोहोचले। रोहन अंभोरे हा ओडिसा वैद्यकीय विद्यापीठाचा 6व्या वर्षाचा विद्यार्थी आहे। पाळीव कुत्र्याला घेऊन तो भारतात परतलाय। नवी मुंबईतील कोपर खैराणेमध्ये राहणारी शमिका भोसले ही गेल्या 8 दिवसांपासून युक्रेनमध्ये अडकली होती। रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू असताना देखील शमिकानं आपल्या मित्रांसोबत रोमानियाची बॉर्डर गाठली। आता शमिका मायदेशी परतली आहे, पण तिचे आणखीनही मित्र अजूनही युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत। त्यांनाही आमच्याप्रमाणे केंद्र सरकारनं सुखरूप मायदेशी परत आणावं ही विनंती शमिका आणि तिचे नातेवाईक करतायत। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मशिदीमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला, तर 50 पेक्षा जास्त जखमी झालेत। हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली। शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या संख्येनं नागरिक आले होते। मशिदीला पोलिसांनी संरक्षण दिलं होतं। पोलिसांना हल्लेखोरांवर संशय आल्यानं त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आत्मघाती पथकात 2 जण होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे। निलंबित कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा परतावं, तसंच बडतर्फीची नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांना देखील रुजू व्हावं असं परब म्हटलेले आहेत। ज्यांना बडतर्फ केलं त्यांनी नियमानुसार अपील करावं, त्यांना कामावर पुन्हा परत घेण्यासाठी विचार करण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली। एसटी विलीनीकरणाचा प्रस्ताव विधानसभेत सादर करण्यात आला। परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी विलीनीकरणाचा अहवाल पटलावर ठेवला। या अहवालात एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण अशक्य असल्याचं म्हटलंय, त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण आता राज्य सरकारमध्ये होणार नाही हे स्पष्ट झालंय, त्यामुळे कर्मचारी नाराज आणि संतापलेले आहेत। आता 11 मार्च रोजी होणाऱ्या कोर्टातील निर्णयाकडे सर्व एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान एसटीच्या विलीनीकरणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीका केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारनं घात केला असून सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली। सरकारचा खरा चेहरा समोर आला असून भाजपचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा असल्याचं पडळकर यांनी म्हटलं। ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही महाविकास आघाडी शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मध्य प्रदेश सरकारनं आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको यासाठी राज्य सरकारनं वेगवान हालचाली सुरू केलेल्या आहेत। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कायदा बनवण्याच्या तयारीत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रभाग रचना बनवण्याचे अधिकार मध्य प्रदेश राज्य सरकारनं स्वतःकडे ठेवले। मध्य प्रदेशनं याबाबत कायदा केला। ओबीसी आरक्षण प्रश्न निर्माण झाल्यानंतर मध्य प्रदेशनं कायदा करून घेतल्यामुळे निवडणुका लांबल्या आणि या धर्तीवर महाराष्ट्र सरकार पण कायदा बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी झाली। ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला, तर आरोप प्रत्यारोप करून हा प्रश्न सुटणार नाही, एकमतानं हा प्रश्न सुटेल अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली। विरोधकांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं।
ओबीसी आरक्षणावर राजकारण नको, आमची सहकार्याची भूमिका असल्याचं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय। ओबीसी राजकीय आरक्षणाचा बळी घेतला जात असून आम्ही नेहमीच सहकार्य केलं। सर्वोच्च न्यायालयानं हे वारंवार सांगितलंय, हे आरक्षण ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं। ओबीसींच्या एम्पिरिकल डेटावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। सरकारची इच्छाशक्ती नसून डेटा गोळा करायला वेळ लागत नाही, निधी उपलब्ध करून द्यायला हवा होता, असं पडळकर यांनी म्हटलं। महाविकास आघाडी सरकारमध्ये घारीचे शुक्राचार्य बसलेले आहेत, त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे। महापालिका नगरपालिकेत यांना मोठ्या व्यापाऱ्यांना बसवायचा असल्याचा आरोप भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत चर्चा पार पडली। यावेळी मराठी भाषकांवर अन्याय होत असल्याचं रवींद्र वायकर यांनी म्हटलं। मराठी भाषकांवर सतत हल्ले होतात, सीमा भागात मराठी भाषकांवर हल्ले होत असल्याचा मुद्दा वायकर यांनी उपस्थित केला। नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालं। मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं सह्यांची मोहीम सुरू केली। या मोहिमेमध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सहभाग घेतला। त्यांनी भाजपच्या मोहिमेमध्ये सही करून सहभाग नोंदवला। त्यांनी सही करून मलिकांच्या राजीनाम्याची त्यांच्या मागणीला साथ दिल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। तसंच मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज होऊ देणार नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी खासदार संजय राऊत मलिकांच्या घरी दाखल झाले होते। यावेळी मलिकांचा भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्यासह सर्व कुटुंब इथे उपस्थित होतं। यावेळी राऊतांनी मलिकांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना दिंडोशी कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे। 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचा आदेश कोर्टानं दिलाय, तर उद्या शनिवारी 1 वाजता नितेश राणे मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याची माहिती मिळते। भंडाऱ्याच्या शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांना महाविकास आघाडीमध्ये करमेनासं झालं असून त्यांनी चक्क नितीन गडकरी यांना भाजप सेना युतीचे जुने दिवस आणण्याची विनंती केली। जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी युतीचे दिवस आणा अशी विनंती केली आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि अवजड मंत्री नितीन गडकरी काल भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी जिल्ह्यासाठी मोठ्या घोषणा केल्या। भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पात टुरिझमला प्रोत्साहन देणार असल्याचं त्यांनी म्हटलं। भंडारा नागपूर हवेमध्ये वाहतूक करणारा रोपवे तयार करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली। नागपूर ते गोंदिया लवकरच मेट्रो सुरू करणार असून 140 किलोमीटर प्रति घंटा ही मेट्रो चालणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच तुमसर येथे रेल्वेच्या जवळ जागा दिल्यास तांदळाच्या निर्यातीसाठी तुमसर येथे सॅटेलाइट ड्रम पोर्ट तयार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे 52% ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत दोन्ही सरकारच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य आणि देशातील ओबीसी मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं, त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील भाजप आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपनं विधान भवनाच्या परिसरात एक स्वाक्षरी मोहीम राबवून मलिकांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली। त्यानंतर भाजप आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। यावेळी शिवप्रेमींनी राज्यपालांना कडाडून विरोध सुरू केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा ठपका ठेवत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात शिवप्रेमी घोषणा देत असून राज्यपाल यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होते। वीज तोडणी आणि महावितरणाच्या मनमानी कारभाराला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्यानं मरणापूर्वी व्हिडिओ करून आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी गेलेला आहे। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून आणि वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणावर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असं म्हणून पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण सूरज जाधव यानं आत्महत्या केली आहे।
बुलडाण्यामध्ये अवैध वीज कनेक्शन घेऊन बोगस बायोडिझेलचे पंप सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नायगाव फाट्याजवळ ही चोरी होत असून या चोरट्यांवर कारवाई होणार का हे पाहणं आता गरजेचं आहे। नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेसमोरून 5 लाख रुपयांची रोकड लुटून आरोपी फरार झाल्याची घटना घडली आहे। एक वृद्ध दाम्पत्य 5 लाखांची रोकड पिशवीतून नेताना पार्किंग रस्त्यावर 2 बाईकस्वारांनी त्या दाम्पत्याच्या हातातील पिशवी हिसकावून घेत हिंगणा मार्गाकडे पळ काढला। ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। पोलीस हिंगणा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेत आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सोलापूर विद्यापीठात उभारल्या जाणाऱ्या बहुउद्देशीय क्रीडा सभागृहाचं भूमिपूजन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं। केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या अभियानातून महाराष्ट्रातील पहिल्याच विद्यापीठात अशा प्रकारचे क्रीडा सभागृह होतंय। याचाच कोनशिला अनावरण सोहळा संपन्न झाला। यावेळी लोकसहभागातून विद्यापीठाचा विकास साधा असं वक्तव्य राज्यपालांनी केलं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। आरोप लागले होते, त्याचे पुरावे होते, लगेच तुम्ही त्याचा राजीनामा घेतला। मग तुमची काय मजबुरी आहे की तुम्ही या ठिकाणी नवाब मलिकचा राजीनामा घेत नाही? काय मजबुरी आहे? आणि आश्चर्य आहे की नवाब मलिक हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, पण त्यांच्याकरता सगळ्यात जास्त बॅटिंग शिवसेना करते आहे। म्हणजे कालपर्यंत ज्या नवाब मलिकांच्या विरोधात शिवसेना द्वेषाने उतरायची, आता सत्तेकरता त्यांची अवस्था बघा। त्याच नवाब मलिकांकरता अशी बॅटिंग करतायत। मला तर असं वाटतं की एखाद दिवशी ते हेच प्रूव्ह करतील की नवाब मलिक आणि दाऊद दोघंही पूर्णपणे चांगले आहेत, त्यांनी कुठलाच या ठिकाणी गुन्हा केलेला नाही, गुन्हा इथेच घडलेला आहे, इथल्याच लोकांनी ठरवलेला आहे। अशा प्रकारची मानसिकता पाहायला मिळते। आणि म्हणून कुठेतरी ही लढाई भाजप विरुद्ध महाविकास आघाडी नाही आहे, ही लढाई देशभक्तांची देशद्रोह्यांची लढाई आहे। एखादा मंत्री राहिला काय आणि गेला काय त्यांनी काही राजकारणावर फार फरक पडत नाही, पण दाऊदला मदत करणारा व्यक्ती जर मंत्रिमंडळात राहत असेल तर हा महाराष्ट्र आणि ही मुंबई ते सहन करणार नाही। आणि म्हणून 9 तारखेला एक प्रचंड अशा प्रकारचा एल्गार या सरकारच्या विरोधात आणि नवाब मलिक यांना मंत्रिपदावरनं हटवण्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, खरं म्हणजे मला भिवंडी कल्याण या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे मी जाणार आहे, पण ही बैठक संपणार नाहीये। माझी विनंती असणार आहे की या बैठकीमध्ये थोडा आढावा घेण्यात आला पाहिजे, टार्गेट ठरले पाहिजे, कोण किती लोक आणणार हे समजलं पाहिजे, आणि एकटं येऊ नका। अनेक चांगले चांगले नेते एकटे येताना दिसतात। तर फडणवीसांनी मलिकांचा राजीनामा का घेत नाही असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केलेली आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले, इथेच थांबण्याची, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।